डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि चळवळींना मी विनम्र अभिवादन करतो. माननीय किरण रिजिजू, भारत सरकारचे मंत्री आणि सर्व मित्र आणि आपण सर्वजण, मी इथं आल्यानंतर महाडच्या 14 तळाच्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये बोलायचं ठरवलेलं होतं, पण ते तुम्ही सगळं जाणता आणि त्याच्याविषयी बोलण्याऐवजी मला इथं आल्यानंतर काय वाटलं ते सांगावंसं वाटतं आहे. विवेक विचारमंचने मला इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि येताना मी थोडंसं अवघडलो होतो. विवेक विचारमंच हिंदुत्ववादी संघटना आहे, हे तिथं आंबेडकरवादी लोक कसे काय जायचं वगैरे असे आंबेडकरवादी आणि हिंदुत्ववादी ह्याच्यामध्ये 36चा आकडा आहे. आणि मी इथं आलो. इथं आल्यानंतर मला जय श्रीराम ऐकू येईल असं वाटलं होतं, पण सगळीकडे जय भीमच ऐकायला मी लागलं. अरे म्हटलं हे मी आपल्याच माणसात आलेलो आहोत. विवेक मंच, विचारमंच आणि ही सगळी मंडळी आपलीच आहेत. आपण आजवर भीमनगरमध्ये, मातंग वस्तीमध्ये, चांभार वस्तीमध्ये, ढोर वस्तीमध्ये आपण आपल्या वस्त्यामध्येच राहिलो. आपण आपल्या पक्षांमध्येच राहिलो, आपण आपल्या संघटनेमध्येच राहिलो. आपण बाहेर पडलोच नाही ना, आपल्याला पडू दिलंच नाही. आणि ज्यांनी बाबासाहेबाचा वारसा चालवला, बाबासाहेबांच्या चळवळी चालवल्या, त्यांनी त्या चळवळ्या मोडल्या, तुकडे केले. त्या चळवळीत राहावं असं करमत नाही. आता तुकडे केलेले आहेत, आरपीआयचे तुकडे झालेले आहेत. आरपीआय नष्ट झालेला आहे, निवडून येत नाही आपला माणूस. दलित साहित्य गेली 30 वर्षात दलित साहित्य नाही आहे. मला वाटतं की दलित साहित्य संमेलनं झाली पाहिजेत आणि त्या संमेलनामध्ये मी जाऊन बोललो पाहिजे. नाही हो संमेलनं. दलित पॅंथरची चळवळ असली पाहिजे, मोर्चे निघाले पाहिजेत, आपण तिथं गेलो पाहिजे असं खूप वाटतं आहे. नाही दलित पॅंथरची चळवळ काय करणार? आज आपल्या संघटना नाहीत, आपल्या चळवळी नाही आहेत, आपल्या संस्था नाही आहेत, आपली माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत आणि आपण सैरभैर झालेलो आहोत. अशा वेळेला कोणी मैत्रीचा हात आपल्याला देत असेल, कोणी जवळ बोलवत असेल तर त्यांना आपण हाक दिली पाहिजे. आपले सगळे जयभीमचे मित्र होते आजपर्यंत. आता एखादा ब्राह्मणाचा मित्र असला पाहिजे, एखादा मराठ्याचा मित्र असला पाहिजे, एखादा लिंगायताचा मित्र असला पाहिजे. आपण जाती सोडून दुसऱ्या जातीतले मित्र, आपण आपल्या जातीत आहेतच आपले मित्र, पण आता आपल्या पदराशी दुसऱ्या जातीचे मित्र पण आले पाहिजे. आपले कार्यकर्ते, हा जो गावावर राहणारा जो समाज आहे तो गावात आला पाहिजे, तो शहरात आला पाहिजे आणि सगळ्या संघटनांमध्ये, सगळ्या पक्षांमध्ये दिसला पाहिजे. आता आपल्या ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे त्या आपल्याबरोबरच होत्या, पण तिकडे गेल्या उपनेत्या झाल्या असत्या चमकत आहेत. ज्योती वाघमारे त्या तिकडे गेल्या खासदार झाल्या असत्या चमकत आहेत. आपली माणसं आता दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन नेते होत आहेत आणि त्यांचं नाव ते कमवत आहेत. ते जर आपल्यामध्येच राहिले असते तर ते इतके पुढे गेले नसते. मला वाटतं जिथं संधी मिळते आहे, जिथं निमंत्रण मिळते आहे, जिथं मैत्रीचा हात पुढे येतोय तिथे आपण गेलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्या ठिकाणी राहण्यासाठी आपलं जे झाड होतं ते बाबासाहेबांनी आपल्याला जी सावली करून दिली होती, ती सावली आपल्या लोकांनी टिकवून ठेवली नाही. बाबासाहेबांच्या संस्था मोडीत काढल्या. सिद्धार्थ कॉलेज असेल, मिलिंद कॉलेज असेल, बाबासाहेबांच्या संस्थामध्ये गटबाजी केली. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये गटबाजी केली. बाबासाहेबांचं जे बौद्ध धर्म आहे त्याच्या 12 संघटना केलेल्या आहेत. कुठं जायचं, कुठल्या गटामध्ये जायचं? आठवलेंच्या गटात जायचं की प्रकाश आंबेडकरांच्या गटात जायचं? कुठं एक पक्ष असता, एक संघटना असती तर आपण गेलो असतो. सगळीकडे इतकं फोडून ठेवलेलं आहे आणि तिकडे जीव उद्भरतो. आणि घरात बसून किती दिवस राहणार आपण? आपल्यामध्ये सगळ्यात जास्त लोकशाही, सगळ्यात जास्त चळवळ, सगळ्यात जास्त विचार हे तळागाळाच्या लोकांमध्ये आहे. वरच्या लोकांमध्ये एवढी लोकशाही, त्यांना लोकशाहीची गरजच नाही, त्यांना विचारांची गरज नाही, त्यांना चळवळीची गरज नाही. आपण चळवळ केल्याशिवाय जगूच शकत नाही. चळवळ हा आपला प्राण आहे. चळवळ केलो म्हणून आपण जगतो आणि आपण जागे आहोत.
आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल, आपल्याला जगायचं असेल तर चळवळ करावं लागेल. आपण माणसं नाही आहोत, आपण चळवळ आहोत. चळवळ म्हणून प्रत्येक माणूस एक चळवळ आहे, प्रत्येक माणूस कार्यकर्ता आहे. मी प्रत्येक माणसाकडे बघतो ना, तो कार्यकर्ताच वाटतो मला, तो माणूस वाटत नाही. हा कार्यकर्ता आहे, बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे, सामाजिक समतेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे, सामाजिक न्यायासाठी जगणारा कार्यकर्ता आहे. असे आपण कार्यकर्ते आहोत. आणि अशा कार्यकर्त्यांना आपल्या घरातच जागा ठेवलेली नाही आहे. अनेकांनी चळवळ्या विकून खाल्लेल्या आहेत, संस्था मोडीत काढलेल्या आहेत. अशा वेळेला मला वाटतं की आपण आता सगळ्या पक्षामध्ये गेलं पाहिजे, सगळ्या संघटनामध्ये गेलं पाहिजे, सगळ्या जातीमध्ये गेलं पाहिजे. आपण आपल्यामध्ये राहिल्यामुळे आपण आपल्याला मत देतो, बाकीचे आपल्याला मत देत नाहीत. तुम्हाला सगळ्यांची मतं मिळवून तुम्हाला नेते व्हायचे आहेत, तुम्हाला सत्ता काबीज करायची आहे का तुमच्याच मतं शोधत बसताय आणि आपली मतं विकली जातात. आपली मतंही आपल्याला मिळत आहेत आणि दुसऱ्यांची मतंही आपल्याला मिळत नाहीत. बाबासाहेब म्हणाले आपण व्यापक सामाजिक न्यायासाठी समविचारी मित्र शोधले पाहिजेत. मित्र म्हणतो आपण सत्ताधारी असलं पाहिजे, सत्तेत ज्या ज्या संघटना आहेत, ज्या ज्या सत्ता आहेत त्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे आणि सत्ता आपल्या दारी आणली पाहिजे असं मला वाटतं. आपण आता केवळ आपल्या वर्तुळात राहून चालणार नाही, केवळ आपण आपल्या जातीत राहून चालणार नाही, केवळ आपण आपल्या घरात राहून चालणार नाही. आता आपण अनेक वाटा धुंडाळल्या पाहिजेत, अनेक रस्ते धुंडाळले पाहिजेत आणि बाबासाहेबांना अनेक जातीमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे, बाबासाहेबांना अनेक पक्षामध्ये घेऊन जाण्याची गरज आहे, बाबासाहेबांना अनेक संघटनांमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. बाबासाहेबांची जयंती फक्त भीमनगरमध्येच व्हावी असं मला नाही वाटत. आता बाबासाहेबांची जयंती संपूर्ण देशात झाली पाहिजे. आज जय भीमचे नारे संपूर्ण देशामध्ये गरजत आहेत, देश सगळा गरजतो आहे. आणि आंबेडकरवादी समाज, इथली आंबेडकरी चळवळ आज फारच हतबल झाल्यासारखी दिसते आहे. मला वाटतं की आंबेडकरी चळवळ बुलंद करायची असेल, आंबेडकरी समाज पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चळवळीतला सक्रिय करायचा असेल तर मला वाटतं की आता नेत्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा कार्यकर्त्याकडूनच अपेक्षा करावी लागेल. नेते बन चुके आहेत, नेत्यांनी बाबासाहेबांना विकलेलं आहे. आता आपल्याला बाबासाहेबांना जिवंत करायचं आहे आणि बाबासाहेबांसाठी जगायचं आहे. आणि आता बाबासाहेब आपल्याला 4 ठिकाणी न्यायचं आहे. बाबासाहेबांचा झेंडा घराघरावर लावायचा आहे आणि अशा मंचावरूनच्या कार्यक्रमातसुद्धा जय भीमचा आवाज येतो. असा बाबासाहेबांचा आवाज सगळ्या कार्यक्रमामध्ये ऐकायला आला पाहिजे. सगळ्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती असली पाहिजे. सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे, तुम्हाला सत्कार दिले पाहिजेत. सगळीकडे तुम्ही पदाधिकारी झाले पाहिजेत, तुम्ही पुढारी झाले पाहिजेत. फक्त एका ठिकाणी तुम्ही राहून चालणार नाही. आता आपण सगळीकडे दिसूया, आपण सगळीकडे जाऊया आणि सगळ्यांची भाषा बोलूया. मला वाटतं हे आपण आता सुरू झालेलं आहे आणि सुरू झालं पाहिजे. सगळ्यांशी बोलल्याशिवाय, संवाद साधल्याशिवाय आपण सर्वत्र पोचू शकणार नाही आणि आपण मोठे होऊ शकणार नाही. आपल्याला मोठं व्हायचं नाही, बाबासाहेबांना मोठं करायचं. बाबासाहेब खूप मोठे आहेत. बाबासाहेबाला स्वीकारल्याशिवाय हा देश चालू शकत नाही, ही लोकशाही चालू शकत नाही. बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय सामाजिक समता पूर्ण होऊ शकत नाही. बाबासाहेबांना ओळखून काहीच करता येत नाही. बाबासाहेब इतके अनिवार्य आणि आवश्यक आहेत आणि तो वारसा आपला आहे. आणि आपण आता सगळीकडे जाऊया आणि बाबासाहेबांचा जयघोष सगळ्या ठिकाणी करूया. धन्यवाद. जय भीम.